दिंडोरी नगर पंचायतील तब्बल 1,12,00,000 रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा आता थेट विधान भवनात पोहोचलाय। शिवसेनेचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानसभेत हा गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत दिंडोरी नगर पंचायतच्या 16,07,00,000 रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती। शासन निर्णयानुसार शासनाकडून जितका निधी प्राप्त होईल त्याच प्रमाणात नगरपंचायतीने 10% स्वहिस्सा जमा करणे अपेक्षित आहे। मात्र पहिल्या टप्प्यात सुमारे 4,82,00,000 रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर अपेक्षित 48 लाख रुपयांऐवजी नगरपंचायतीने 1,60,70,000 रुपयांचा स्वहिस्सा जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या निर्णयामुळे नगरपंचायतच्या सर्वसाधारण निधीवर सुमारे 1,12,00,000 रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच शासनाचा पुढील निधी प्राप्त होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदारांना देयके अदा करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी आमदार अंबादास दानवे यांनी सभागृहात विशेष लेखापरीक्षण, विभागीय चौकशी तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या आरोपांवर दिंडोरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी किंवा नगर विकास विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये। त्यामुळे या प्रकरणात शासन कोणती भूमिका घेते आणि चौकशी आदेश दिले जातात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सगळ्या प्रकरणातलं एक उदाहरण मी आपल्या समोर मांडतोय की असंही सगळीकडे होतंय। फक्त महानगरपालिकेचं नाव बदलायचं, वेगवेगळे नाव घेऊन वेगवेगळ्या योजना घेऊन अशाच पद्धतीने काहीतरी नवीन करायचं आणि या सरकारला चुना लावायचा। सभापती महोदय, हे मोठे मोठे शहरं असतील, छोट्या शहरामध्ये सुद्धा नगर विकास मागे नाही। मी फक्त मुद्दाम 2-3 केस स्टडी म्हणून एक अहमदपूर नगरपालिका, भूम नगरपालिका आणि दिंडोरी नगरपालिकेचे माझ्याकडे वेगवेगळे प्रकार आहे सभापती महोदय। आता दिंडोरीला तर हाईट आहे सभापती महोदय, सरकारने निधी दिला, याच्यात महापालिकेचा सुद्धा हिस्सा असतो। सरकारचा जसा हिस्सा येतो तसा नगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागतो। इथली नगरपालिका एवढी दिंडोरीची पुढची आहे, तिनं सरकारचा हिस्सा यायच्या आधी सगळे पैसे देऊन टाकले सभापतीमध्ये। बाकीच्या नगरपालिकेकडे पैसे नाही, परंतु या नगरपालिकेकडे मोठे निधी आहे आणि म्हणून मला वाटतं या दिंडोरी नगरपंचायतीमध्ये रस्ते विकास प्रकल्पात शासनाचे जे नियम आहे त्याचं उल्लंघन या ठिकाणी झाल्याचं सभापती महोदय दिसतं। आणि दिंडोरी नगरपालिकेचे माझ्याकडे वेगवेगळे प्रकार आहे सभापती महोदय। आता दिंडोरीला तर हाईट आहे सभापती महोदय, सरकारने निधी दिला, याच्यात महापालिकेचा सुद्धा हिस्सा असतो। सरकारचा जसा हिस्सा येतो तसा नगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागतो। इथली नगरपालिका एवढी दिंडोरीची पुढची आहे, तिनं सरकारचा हिस्सा यायच्या आधी सगळे पैसे देऊन टाकले सभापतीमध्ये। बाकीच्या नगरपालिकेकडे पैसे नाही, परंतु या नगरपालिकेकडे मोठे निधी आहे आणि म्हणून मला वाटतं या दिंडोरी नगरपंचायतीमध्ये रस्ते विकास प्रकल्पात शासनाचे जे नियम आहे त्याचं उल्लंघन या ठिकाणी झाल्याचं सभापती महोदय दिसतं। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।